परळी वैद्यनाथ पाचवे ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागानुसार हे मंदिर परळी वैद्यनाथ येथे असून देशभरातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. नमस्कार. नंबर 1 निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमणारी मराठवाड्याची पवित्र भूमी, भक्ती, श्रद्धा, प्राचीन इतिहासाचा अनोखा संगम असलेली परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी आज आपण पोहोचलो आहोत. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाणारे हे पवित्र क्षेत्र लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीर्णोद्धाराची इतिहासाची परंपरा लाभलेला या मंदिराला धार्मिकतेबरोबर ऐतिहासिक आणि स्थापत्य कलेच्या दृष्टीने एक विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया परळीच्या या पवित्र भूमीत विराजमान असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महती, इतिहास आणि या मंदिराशी जोडलेल्या अद्भुत पौराणिक कथा. ज्योतिर्लिंग हा शब्द ज्योती अधिक लिंग असा मानला जातो. भगवान शिवाचे तेजस्वी दिव्य स्वरूप म्हणून ज्योतिर्लिंगाची उपासना केली जाते. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये परळी वैद्यनाथाचा समावेश केला जातो. मात्र एक महत्त्वाची नोंद अशी की वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबाबत परळी महाराष्ट्र आणि देवघर झारखंड अशी परंपरागत मते आढळतात. महाराष्ट्रातील परळीला स्थानिक धार्मिक परंपरा आणि अनेक ऐतिहासिक धार्मिक स्रोत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मानतात. परळी वैद्यनाथ मंदिर परळी वैद्यनाथ जिल्हा बीड महाराष्ट्र येथे आहे. परळी हे रेल्वेने जोडलेले शहर असून रस्त्यानेही महाराष्ट्रातील विविध भागातून येथे सहज पोहोचता येते. बीड जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार परळी येथे रेल्वे स्थानक आहे आणि राज्य परिवहनच्या बस सेवाही उपलब्ध आहेत. वैद्यनाथ म्हणजे वैद्यांचा नाथ किंवा आरोग्य प्रदान करणारा भगवान असा धार्मिक अर्थ घेतला जातो. या ज्योतिर्लिंगाशी भगवान शिवाच्या उपचारक आणि कल्याणकारी स्वरूपाची श्रद्धा जोडली गेली आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताशी संबंधित एक पौराणिक आख्यायिका परळीशी जोडली जाते. तसेच रावणाने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली आणि शिवलिंग लंकेत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अशी दुसरी प्रसिद्ध कथा आहे. या कथा पौराणिक श्रद्धा व आख्यायिका म्हणून पाहाव्यात. परळी वैद्यनाथ मंदिराच्या प्राचीनतेबाबत विविध परंपरा आहेत. मराठी विश्वकोशातील माहितीनुसार हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात हेमाद्री यांनी बांधले असावे असे मानले जाते. पुढे पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1783 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला असा संस्कृत शिलालेखाचा उल्लेख विश्वकोशात आहे. अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला. परळी वैद्यनाथ मंदिराचाही त्यात महत्त्वाचा समावेश आहे. मंदिर दगडी बांधकामाचे असून एका उंच ठिकाणी वसलेले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागानुसार मंदिर सुमारे 75 ते 80 फूट उंच टेकडीवर असल्याचे नमूद केले आहे. मंदिराचा भव्य प्रवेशद्वार, कलात्मक नक्षीकाम आणि पितळी आवरण असलेले दरवाजे विशेष आकर्षण आहेत. मराठी विश्वकोशानुसार मंदिराला पश्चिम दिशा वगळता इतर 3 दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात नंदीच्या 3 मूर्ती असून मंदिरात वीरभद्राची भव्य पितळी प्रतिमाही आहे. परळी वैद्यनाथ मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाचे स्पर्श दर्शन करण्याची परंपरा. त्यामुळे इतर अनेक मंदिरांच्या तुलनेत येथे भाविकांना शिवलिंगाच्या जवळ जाऊन दर्शन घेण्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. अनोखी पूजा परंपरा आहे. या मंदिराशी संबंधित एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे भगवान शिवाला तुळशीची पाने आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सांगितली जाते. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार ही परंपरा शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते. परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात विविध देवतांची मंदिरे, तीर्थस्थळे आणि धार्मिक वास्तू आहेत. मराठी विश्वकोशात हरिहर, मार्कंडेय आणि नारायण तीर्थे तसेच शैनेश्वर व झुरळ्या गोपीनाथ मंदिराचा उल्लेख आहे. संत जगमित्र नागा यांची समाधीही येथे असल्याचे नमूद केले आहे. महाशिवरात्री, श्रावणातील सोमवार आणि इतर शिवोपासनेच्या पर्व काळात परळी वैद्यनाथ येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिर
हे केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नसून मराठवाड्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळही आहे. परळी येथे स्वतःचे रेल्वे स्थानक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून बस व इतर रस्ते वाहतूक उपलब्ध आहेत. बीड जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विमानतळ सुमारे 225 किलोमीटर अंतरावर आहे. परळी वैद्यनाथ हे श्रद्धा, इतिहास, पुराणकथा आणि स्थापत्य कलेचा सुंदर संगम आहे. भगवान शिवाचे वैद्यनाथ रूप म्हणजे भक्ताच्या दुःखाचे निवारण करणारे आणि कल्याण करणारे दैवत अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्तांसाठी परळी वैद्यनाथ हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. मराठवाड्याच्या पवित्र भूमीत वसलेले भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाणारे परळी वैद्यनाथ मंदिर, राणी अहिल्याबाई होळकरांच्या जीर्णोद्धाराचा इतिहास आणि असंख्य भक्तांच्या श्रद्धेने समृद्ध झालेले हे तीर्थक्षेत्र आजही हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमत असते. नंबर 1 निर्धार न्यूज, परळी. नभाजी बाबाचे वडील गुळाचे हे धर्म पावल हे दान देऊन वडिलाचा उद्धार लेकाच्या हाताना दान देऊन नवसमुन पाची बोटना उज्या हाताना दान देऊन धर्म करून धर्म पावल हे चंद्रबाबा तला मंडहरीना तला रुक्मिण मधला नामदेव पारील हा पुंडलिकचा केला दामजी पंतला भगवंतरायाला खंडवारायाला हा ज्योती पावल हा काळ भरून तला वैजनाथला जयंकर नागला सोमेश्वरला हा रामेश्वरला हा सिद्धेश्वरला हर हर गंगेला हर हर महादेवाला पांडुरंग रे. शिवाजी बाबाचे वडील गुळाचे हे धर्म पावल हे दान देऊन वडिलाचा उद्धार लेकाच्या हाताला दान देऊन नवसमुन पाची बोटना उज्या हाताला दान देऊन धर्म करून धर्म पावल हे चंद्रबाबा तला मंडहरीना तला रुक्मिण मधला नामदेव पारील हा पुंडलिकचा केला दामजी पंतला भगवंतरायाला खंडवारायाला हा ज्योती पावल हा काळ भरून तला वैजनाथला जयंकर नागला सोमेश्वरला हा रामेश्वरला हा सिद्धेश्वरला हर हर गंगेला हर हर महादेवाला पांडुरंग रे.